फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी आहे अजिंक्य पाटील आणि तुम्ही पाहतात अजिंक्य पाटील व्लॉग्स. तर आजचा व्लॉग आहे, आम्ही चाललो आहोत पंढरपूरला साफसफाईसाठी. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे. आता आम्ही पंढरपूरला चाललेलो आहोत साफसफाईसाठी. आषाढी एकादशीनंतर आम्ही तब्बल नवी मुंबई महानगरपालिकेचे 60 वर्कर्स, सुपरवायझर आणि कॉन्ट्रॅक्टर दरवर्षी आम्ही आषाढी एकादशीनंतर पंढरपुरात साफसफाईसाठी जातो. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता आम्ही ड्रायव्हिंग करणार आहोत आणि थेट जाणार आहोत पंढरपुरात. घेतोय. तर आता आम्ही थांबलेलो आहोत रस्त्याच्या मध्ये पलटणला. तर ही आहे माऊलींची पालखी. परतीचा प्रवास करत परत पुन्हा एकदा पायी चाललेले आहे आळंदीला. हे बघा. तर आता थोड्याच मिनिटात आम्ही पंढरपुरात पोहोचणार आहोत आणि हॉटेलवर जाऊन आमचं साहित्य घेऊन मंदिर परिसरात साफसफाई करण्यासाठी आता संध्याकाळी आम्ही जाणार आहोत. तर आता आम्ही निघालेलो आहोत. पहिलाच दिवस आहे, संध्याकाळ. बघा, सर्वजण मनातून काम करत आहेत. एवढा काम केलं, पूर्ण रस्ता साफ करून टाकला आहे. बघा, रस्त्यात एक पण घाण नाही आहे. एवढी साफसफाई सर्वांनी केलेली आहे. तर आजची संध्याकाळ बघा, सर्वजण काम करून थकलेले आहेत आणि आता रात्र पडले आहे. तर आता आम्ही रेस्ट करायला जाणार आहोत आणि उद्या सकाळी येणार आहोत साफसफाई करायला पुन्हा एकदा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता वाजलेले आहेत पहाटेचे 5. तर आता आम्ही आलो चंद्रभागेच्या तीरी स्नान करायला, चंद्रभागा नदीच्या इथे. तर हे बघा, खूप सुंदर असा. हे बघा, वासुदेव. तर आता आम्ही जात आहोत आंघोळ करायला नदीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत साफसफाईला मंदिर परिसरामध्ये. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत मंदिर परिसरामध्ये साफसफाई करायला. तर आता थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचणार आहोत आणि साफसफाईला सुरुवात करणार आहोत. बघा, तर आता सर्वजण तयार झालेले आहेत. जेवढे ब्लू टी शर्ट आहेत सर्व साफ करायला आलेले आहेत. रामकृष्ण हरी माऊली. तर आता थोड्याच वेळात साफसफाईला सुरुवात. बघा, आता सर्व रेडी झालेले आहेत आणि एक फोटो सेशन घेत आहेत. त्याच्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. तब्बल 60 जण आहेत. बघा, संदेश मात्रे सकाळपासूनच खूप काम करत आहेत. रामकृष्ण हरी. सातत्याने 4थं वर्ष आपण पंढरपूर नगरात येऊन स्वच्छता मोहीम राबवतो. सगळ्यांचा हातभार लागतो. आपले नवीनचे ठेकेदार, सुपरवायझर, सफाई कामगार यांचा खूपच यामध्ये समावेश असतो. त्यांच्या सहकार्याने आपण ही मोहीम राबवतो दरवर्षी. रामकृष्ण हरी. तर बघा, राजू मडवी आणि वासुदेव म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्ही पंढरपुरात येतो आणि ते स्वखर्चाने आम्हाला इथं आणतात साफसफाई करायला दरवर्षी. तर आता घंटागाडी देखील आम्हाला प्रोव्हाइड केलं आहे पंढरपूर समितीने. ते दादाने खूप काम केलंय सकाळपासून. कार्तिकी भक्त जण येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, सुखामणे नाम घेता, सुखामणे नाम घेता, होऊन निदंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. बघा आमचे मेंबर्स आहेत, गाणी देखील अभंग देखील गावतात आणि काम देखील करतात. तर खूप एनर्जी आहे आज त्यांच्यामध्ये आणि खूप काम करत आहेत. आणि या आमच्या वहिनी आहेत, या देखील खूप सहकार्य करतात सर्व पोरांना, जेवणाची सोय वगैरे करतात सर्वांची. हे आहे सुपरवायझर चौकी दांडेल, दिशादर्शक आहेत, ते सांगतात इथं काम करा तिथं काम करा. हे बघा हेच एड आहेत सर्व, दिशा दशा हेच दाखवतात सर्वांना. आता आम्ही घंटागाडीवर चढलेलो आहोत आणि आता काम करायला सुरुवात झालेलीच आहे. आता मंदिर परिसरातलं साफसफाई झालेली आहे. तर आता आम्ही चाललो आहोत गल्लीमध्ये आणि नदी किनारी जाणार आहोत आता आणि पूर्ण तिकडली साफसफाई करणार आहोत. तर बघा आता पत्र्यावर चढून आपले कामगार काम करत आहेत. हे बघा तर तुम्ही बघा की वरती ही लाईन आहे, दर्शनाची रांग आहे. रांगेतून जे बॉटल्स पाणी पितात ते सर्व इकडे वरती लागतात. तर तुम्ही बघा बाटल्यांचा ढीग बघू शकता. तर आता मी व्हिडिओ बघा सर्व कचरा विष्टा बॉटल्स जमा केलेले आहेत आणि एका जागी गोणीमध्ये भरलेले आहेत. तर आता थोड्याच वेळात घंटा गाडी येईल आणि संपूर्ण गोणी घेऊन जाईल. बघा तर आता फिनॉल देखील आणलेला आहे, सर्वीकडे फिनॉलचा शिरकाव जेणेकरून दुर्गंधीचा वास येणार नाही. सर्व तयारणीशी आलेले आहेत. हे बघा सर्व साफ करून झालेलं आहे आणि ही पावडर देखील आणलेली आहे. पूर्ण तयारणीशी आलेले आहे. हे बघा स्वतः काम करत आहेत. तुम्ही बघितलं असेल अगोदर इथं किती घाण होते आणि सर्व साफसफाई केलेली आहे. बघा अगोदर इथं खूप घाण होते आणि आता सर्व आम्ही साफ केलेलं आहे. सर्व मेहनत करतात आणि संपूर्ण जागा स्वच्छ करतात. नाश्ता करून सर्व रेडी झालेले आहेत, पुन्हा एकदा तयार झालेले आहेत, एनर्जी घेतलेली आहे आणि आता थोड्याच वेळात नदी किनारी तर गाईज आता खूप थकलेलो आहोत आम्ही काम करून. तर आता आम्ही जाणार आहोत आमच्या हॉटेलवर रेस्ट करायला. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश होणार आणि त्याच्यानंतर विठुरायाचं दर्शन घ्यायला मंदिरात जाणार आहोत. तर हॅलो फ्रेंड्स, तर आता हॉटेल रूममधून आम्ही फ्रेश होऊन आलेलो आहोत. तर आता आम्ही थोड्याच वेळात विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेणार आहोत, पदस्पर्श दर्शन घेणार आहोत, कारण की आम्हाला पंढरपूर समितीने पास दिलेले आहेत. तर आता थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेणार आहोत. तोपर्यंत मोबाईल आता आम्ही लॉकरअपमध्ये ठेवतो आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे आमचा तिसरा दिवस आणि आता आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला साफसफाई करायला. तर आता आम्ही थोड्या वेळात नाश्ता करणार आहोत आणि त्याच्यानंतर ड्राईव्ह करणार आहोत आणि थेट जाणार आहोत जेजुरीला. हॉटेल कोड जय मल्हार, सदानंदाचा येल कोड. तर आता आम्ही मोरगावला थांबलेलो आहे आणि नाश्त्याला ऑस्कर वाडीचे मिसल मागवलेले आहे.
तर बघा किती व्हरायटी आहे. तर फ्रेंड्स आता आम्ही आलोय जेजुरी गडावर आणि आता आम्ही जेजुरी गड चढत आहोत. जेजुरी गडावर पोहोचलेलो आहोत. तर आता आम्ही साफसफाईला सुरुवात करणार आहोत आणि दर्शनासाठी जाणार आहोत. बघा सर्व तयार झालेले आहेत झाडू वगैरे घेऊन. फ्रेंड्स तर आता जेजुरी गडाच्या आवारातील सर्व साफसफाई झालेली आहे आणि आता इथं आराम करत आहेत सर्व. तर आज खूप गर्दी आहे आणि आता आम्ही साफसफाई करून दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. हॅलो फ्रेंड्स, तर आता आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि सर्व साफसफाई देखील करून झालेली आहे. तर आता आम्हाला जेजुरीची जी समिती आहे ते आम्हाला त्यांच्या कार्यस्थळी जेवणाची सोय करण्यात आली आहे. तिथं आता आम्ही लंच करणार आहोत आणि आम्ही घरी निघणार आहोत. तर आता पंढरपूर त्यानंतर जेजुरी सर्व ठिकाणी साफसफाई झालेली आहे आणि दर्शन देखील आम्हाला चांगलं भेटलेलं आहे. तर आता आम्ही निघत आहोत. तर बघा हे आहेत आमचे पालकर साहेब. हेच सर्व व्यवस्था करतात बसपासून दर्शनापर्यंत आणि सर्व साफसफाईची त्यांच्या माध्यमातूनच ते बस वगैरे सर्व A to Z हेच बघतात. खूप मेहनत घेतात हे. आणि हे आमचे राजू दादा हे देखील खूप मेहनत करतात, जेवण वगैरे बनवतात सर्व. खूप सेवा होते यांच्याकडून. बघा मामा आणि मावशी खंडोबाच्या दर्शनाचा जोड्याने आलेले आहेत एवढ्या एज मध्ये. देवाच्या दारी असे माणसं आम्हाला भेटावे आणि त्यांचे दर्शन घ्यावे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर मामा सांगतोय आमच्यासारखी माणसं मामाला भेटावी. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर आता आम्ही निघत आहोत फ्रेंड्स आणि आता आम्ही थोडं ब्रेकफास्ट करायला थांबणार आहोत आणि त्याच्यातून नंतर थेट आम्ही बॅक टू द होम. तर आता आम्ही एक्सप्रेस वे क्रॉस केलेला आहे. तर आता थोड्याच वेळात आम्ही घरी रीच होणार आहोत. तर हा व्लॉग इथेच एंड करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.